रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर तुला एक सांगू का, तुझं झालं की थांबतो एक तुला गंमत. ते एवढे एक लाईव्ह नाही ना ओके का? ओके. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यांना मी आवाहन करू इच्छितो. चांगला प्रकल्प आहे, पण त्याचा अंमलबजावणीसाठी थोडी सावधानी घ्यायची गरज आहे. धारावीतला अजून सर्वे सुरू झाला आहे. पात्र किती, अपात्र किती, त्याचं सर्वेक्षण होण्यापूर्वी राज्य सरकारच्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्राधिकरणाने अपात्र लोकांसाठी 20 जागा याची मागणी केली आहे. मुलुंडपासून दहिसर, चेंबूर असो, सुमननगर असो, बोरीवली असो, आता वेगवेगळ्या ठिकाणी 20 जमिनीचे मोठे तुकडे, 50 एकर, 100 एकर, 200 एकर, तिथे अपात्र लोकांसाठी भाडे तत्वावर देण्याची घरं बांधायची ही कल्पना आहे. माझा राज्य सरकारला अनुरोध एवढाच आहे, यासाठी जमीन संपादन करण्याची काही अधिकारी दाखवत आहे. मी त्यांना प्रश्न विचारला होता धारावी पुनर्वसन प्रकल्पाला की आपण 500 एकर जमीन, 4 लाख अपात्र लोक, हा आकडा आणला कुठून? अजून तो सर्वेक्षण झाले नाही आहेत. त्यांनी मला उत्तर पाठवलं की याचं कुठलाही बेज नाही. एक चांगला प्रकल्प आहे, चांगली योजना आहे. काही अधिकारी, काही एजंट या लोकांमध्ये भीती पसरवत आहे आणि म्हणून सर्वे होईपर्यंत अपात्र लोकांसाठी 20 ठिकाणी जमीन हस्तगत करण्याची, संपादन करण्यासंबंधीची कारवाई ताबडतोब थांबवावी. यामुळे तिथल्या स्थानिक लोकांमध्ये, जसं मुलुंडच्या लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे, अशा प्रकारचा आक्रोश फैलणार आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पाची गती हे स्लो डाऊन होणार आहे. आणि म्हणून माझे हात जोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीला प्रार्थना आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्पाचं सर्वे पूर्ण होईपर्यंत अपात्र लोकांसाठी ती 20 ठिकाणाची जागा संपादित करण्याची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी. माझा आता दुसरा विषय, उद्धव ठाकरे काँग्रेस यांचं वोट जिहाद. आज मी अमरावती विधानसभेचं एक उदाहरण देतो. 2024 मध्ये लोकसभेत, अमरावती विधानसभेत भाजपचा नवनीत राणा यांना मिळालेली मतं आणि राहुल गांधी काँग्रेसचा बळवंत वानखेडेला मिळालेली मतं. नवनीत राणाला जमील कॉलोनी हायस्कूल खोली क्रमांक 3
किती मतं मिळाली? 0, 0. काँग्रेसचे बळवंत वानखेडेला 871. जमील कॉलोनी हायस्कूल खोली क्रमांक 1 नवनीत राणाला 1 वोट. राहुल गांधी काँग्रेस 783. इसन उर्दू हायस्कूल खोली क्रमांक 2 भाजप 1 काँग्रेस 800. इसन कनिष्ठ महाविद्यालय भाजप 1 राहुल गांधी काँग्रेस 513. हे 36 बूथ मध्ये भाजपला या परिसरात 126 मतं मिळाली. 36 बूथ मध्ये 126 आणि राहुल गांधी काँग्रेसला 25,748. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी काँग्रेसचा विजय हे फक्त आणि फक्त वोट जिहाद मुळे झाला आहे. एकच धारावी पुनर्वसन प्रकल्प. अपात्र लोगों के लिए जमीन संपादन करने की प्रक्रिया स्लो डाउन करनी चाहिए, ऐसी विनंती मैंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को की है. इस संबंध में लोगों में गलतफहमी पैदा हो रही है. अभी तक धारावी के पात्र अपात्र लोगों का सर्वेक्षण हुआ नहीं है, लेकिन धारावी पुनर्वसन प्रकल्प के कुछ अधिकारी बदमाशी कर रहे हैं. लोगों में भीति पैदा हो रही है. मुंबई के 20 जगह पर 2000 एकड़ से ज्यादा जमीन संपादन करने की नोटिस प्रक्रिया इन अधिकारियों ने दिए, जिसमें कुर्ला, दहिसर,